सुधारण्याची संधी असणं हे लोकशाहीचं क्रुशल पार्ट आहे आणि त्याच्यासाठी नगरसेवक आवश्यक आहे. माझा नगरसेवक जर माझ्या जवळ नसेल तर माझा कनेक्ट तुटणारच आहे आणि मग मी खासदारालाच ब्लेम करणार आणि मग मी मोदींनाही ब्लेम करणार आहे. या काळामध्ये सिव्हिल सोसायटी पण हँडिकॅप झाल्यासारखं झालंय, कारण सिव्हिल सोसायटी दबाव कोणावर टाकणार ना, नगरसेवकांवरतीच टाकणार. नगरसेवक नाहीच आहेत, मग आपण ब्रिटिशांनाच बोलवू, परत घ्या आमच्यासाठी निर्णय. तुम्ही चांगले 100 वर्षाचं प्लॅनिंग करून रस्ते बांधत होतात, पूल बांधत होतात. सिव्हिल वॉर चालू असताना अब्राहम लिंकन निवडणूक होऊन जिंकून येऊ शकतो, वर्ल्ड वॉर चालू असताना रूझवेल्ट परत निवडून येऊ शकतो. तर मला वाटत नाही की एखादा कोर्टाचा निकाल थांबलाय म्हणून आपण निवडणुका थांबवून ठेवाव्यात. दशकवेद व महाराष्ट्रवेद या दोन गाजलेल्या सिरीजमधील 11 मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध. थिंकबँकचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी thinkbank.in या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक वेगळा विषय. गेले जवळपास 1 वर्ष महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांवरती प्रशासकाचं राज्य आहे. याचा अर्थ असा की लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक असतील, त्याच्यातून निवडून येणारा महापौर असेल, ही कुठलीच व्यवस्था बऱ्याचशा शहरांमध्ये नाही. मुंबई असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, यांच्याकडं प्रशासकाचं राज्य येऊन 1 वर्ष झालं. तर अशाही काही महापालिका आहेत कोल्हापूर सारख्या की जिथे 2 ते 2.5 वर्ष जवळपास म्हणजे महानगरपालिकेची व्यवस्था नगरसेवकांची नाहीये. या सगळ्याचे काय परिणाम होतात, खरंच आपल्याला नगरसेवकांची गरज असते का, ते नसल्यानं काय काम अडतं, या सगळ्याविषयी मला बोलायचं आहे. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत तन्मय कानिटकर. तन्मय, स्वागत आहे तुमचं. ते युवा उद्योजक तर आहेतच, पण गेले 14 वर्ष परिवर्तन नावाची संस्था ते चालवतात की ज्याच्यामध्ये लोकल गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स याच्याविषयी ते काम करतात. तन्मय, हाच पहिला प्रश्न आहे की नक्की हे जे आहे महापालिका, त्यांची रचना, त्रिस्तरीय रचना, हे किती मॅटर करते कॉमन मॅनला? महापालिका असं जर आपण बघितलं तर ती सगळ्यात महत्त्वाची यंत्रणा आहे असं मला खरं तर वाटतं, कारण की ती माणसांच्या सगळ्यात जवळ असते, नागरिकांच्या सगळ्यात जवळ असते आणि दैनंदिन प्रश्नांबद्दलचे सगळे मुद्दे हे महापालिकेशी संबंधित असतात. म्हणजे वीज ही एक गोष्ट सोडली तर बाकी रस्ते, पाणी, मलमूत्र व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, सगळ्या गोष्टी या आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असतात. त्यामुळे महापालिका यंत्रणा फार जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे हा तर मुद्दा स्पष्ट आहे की ही यंत्रणा खूप क्रुशल आहे आणि त्याच्याकडे तितकंच महत्त्व देऊन बघितलं गेलं पाहिजे. आता जेव्हा महापालिका यंत्रणा अस्तित्वातच नाही असं म्हणलं जातं, पण त्यातला राजकीय पार्ट अस्तित्वात नाही असा त्याचा सोपा अर्थ आहे. महाराष्ट्रातली एकूण जर रचना बघितली तर निवडणुका होतात, नगरसेवक निवडून जातात, आपणच ते निवडून देतो आणि ते नगरसेवक काय काम करतात हा प्रश्न अनेकदा पडतो, अनेकांना पडतो आणि ती माहितीही नसते. पण जेव्हा आता नगरसेवक नाही आहेत आणि तरीही महापालिका चालू आहे, महापालिकेची कामं चालू आहेत असं दिसतं तरी आहे, तर नेमका काय फरक पडला असा प्रश्न अनेकांना पडतो. पण नक्कीच खूप सारा फरक पडतो. बारीक बारीक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तो फरक पडलेला आपल्याला दिसतो आणि मला ते सांगायला अगदीच आवडेल. आता असं झालंय की विशेषतः शहरी भागामध्ये मध्यम वर्ग असेल, उच्च मध्यम वर्ग असेल, त्यांना त्यांच्या आयुष्यात नगरसेवकाची किंवा महापालिका या रचनेचीच एका लिमिटच्या पुढे गरज भासत नाही. घरफाळा भरायचा विषय संपला आणि बाकी सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर चालू असतात असं त्यांना वाटतं किंवा कदाचित ते तसं घडतही असतं. तर अशा शहरी भागात विशेषतः नगरसेवकाची गरज काय असती, तो खरंच काम करतो का, आणि ही जी उदासीनता आली ही याच्यामुळे आले का की माझं काही त्या पदामुळं किंवा त्या व्यक्तीमुळे अडलेलं नाही? व्यक्तीमुळे अडलं नाही हा थोडासा काय म्हणतात त्याला, अगदी रोजच्या गोष्टींच्या अनुभवांच्या आधारे आपण निष्कर्ष काढतो. पण अडलं आहे असं माझं तरी मत आहे. म्हणजे आपल्याला कळत नाही पण त्या गोष्टी घडत असतात. आपण ते बघण्यापूर्वी खरं तर महापालिकेची रचना काय ते थोडंसं समजून घेतलं तर काय नेमकं अडतंय तेही लक्षात येईल. असं का बरं वाटतं की महापालिका, राजकीय महापालिका अस्तित्वात नसताना, नगरसेवक अस्तित्वात नसताना सुद्धा सगळं व्यवस्थितच चाललंय? कारण महापालिकेची जी रचना आहे त्याला कमिशनर सिस्टीम टेक्निकल भाषेत म्हणतात, तो पार्ट सोडून देऊ. पण त्याचा अर्थ असा की आपण जी व्यक्ती निवडून देतो, आपले जे नगरसेवक आहेत किंवा आपले जे महापौर आहेत, ते राज्य यंत्रणा चालवत नाही, ते महापालिका चालवत नाही, त्यांना एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी नसते. हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं. आपल्याला खूप सहज असं वाटतं की मुख्यमंत्री, पंतप्रधान तसा महापौर, तर तसं नसतं. नगरसेवक आणि महापौर हे धोरण ठरवतात, पण दैनंदिन कारभार हा कमिशनरच चालवतो आणि कमिशनरच्या हाताखाली असणारी एक सिस्टमॅटिक ब्युरोक्रेसी आहे ती चालवत असते. आता यातला धोरण ठरवणं हा भाग वजा झालेला आहे.
किंबहुना तो लोकल पॉलिटिशियन्सच्या हातात नाहीये. आणि डे टू डे कारभार चालवणं, दैनंदिन कारभार चालवणं हे मात्र आहे तसंच चालू राहिलंय. त्यामुळे ते ऑटो पायलट जर तो शब्द वापरलास तसं ते चालूच आहे आणि अधिकारी ते त्यांच्या पद्धतीने चालवतातच आहेत. फरक कुठे पडलाय की किती नाही म्हणलं तरी नगरसेवक आणि पॉलिटिकल क्लास यांचा दबाव या अधिकाऱ्यांवरती असतो. आता ही चांगली का वाईट गोष्ट हा नंतरचा भाग आहे. आपण ह्याच्याकडे दबाव म्हणून खूप चुकीच्या अर्थानेच बघतो, पण तो दबाव असणं गरजेचंही आहे, कारण शेवटी आपण निवडून दिलेलेच ते प्रतिनिधी आहेत. अधिकाऱ्यांना आपण निवडून देत नाही. दुसरा एक मुद्दा असतो की माझा असा अनुभव आहे, आता गेली 14 वर्ष मी लोकल पॉलिटिशियन्स बरोबर पण काम करतो आहे, महापालिकेत काम करतोय. तर नगरसेवक आपल्यातलेच निवडून गेलेले असतात आणि सामान्यतः ते घाबरतात. आणि कशाला घाबरतात तर मत जाण्याला घाबरतात. अधिकाऱ्यांची सातत्याने काही इव्हॅल्युएशन होत नाही, त्यांचं काही अगदी त्याच्यावरती त्यांची नोकरी जाणं, आता उद्या काही भवितव्यच उरलं नाही अशा पद्धतीचं काही ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चरमध्ये होत नाही. पण नगरसेवकाला दर 5 वर्षांनी काहीतरी करायचं असतं, निवडून यायचं असतं, महत्वाकांक्षा असेल तर आमदार व्हायचं असतं, खासदार व्हायचं असतं. त्यामुळे माझ्याबद्दलचं मत लोकांचं चांगलं राहील याची तजवीज नगरसेवकाला 5 वर्ष करत राहावी लागते. 5-25 लोक जर एकदम त्याच्याकडे एखादी मागणी घेऊन गेले तर कोणताही नगरसेवक किंवा नगरसेविका इग्नोर नाही करू शकत. कारण 25 लोक असतील तर 25 गुणिले 3 मतं म्हणजे 75 मतं झाली आणि 75-100 मतांनी लोक पडतात महापालिका निवडणुकीच्या पातळीवरती. त्यामुळे इतकं सहजपणे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करता येत. तर ती मागणी रेटण्याची संधी आपल्याला नगरसेवक असल्यामुळे मिळते, जी अधिकारी असल्यामुळे मिळत नाही, कारण ते नेमलेले असतात. त्यामुळे एखादी गोष्ट घडत नसेल, एखादी गोष्ट होत नसेल तर आपल्याला नगरसेवकाकडे जाता येतं, नगरसेविकेकडे जाता येतं, ती मागणी मांडता येते. अधिकारी ऐकत नसेल तर आपल्याला सांगता येतं की हे या अधिकाऱ्यांनी हे काम केलं नाही. मग त्यांची प्रभाग समिती मीटिंग होते तेव्हा नगरसेवक अधिकाऱ्यांना जाब विचारू शकतात. महापालिकेत मुख्य सभा असते तेव्हा प्रश्न विचारले जातात. तो जो महापालिकेच्या मुख्य सभेत प्रश्न विचारण्याचा मुद्दा आहे तो पण खूप क्रुशल आहे. तो अधिकार फक्त नगरसेवकांना आहे. आता जसं संसदेत आपल्याला प्रश्न विचारता येतात, तारांकित अतारांकित वगैरे आपण ऐकलेलं असतं अनेकदा बातम्यांमध्ये, तसा लेखी प्रश्न नगरसेवकांना विचारता येतो. अनेक नगरसेवक ते वापरतातही. जसं नगरसेवक मत जाण्याला घाबरतात तसा माझा असा अनुभव आहे की सगळे ब्युरोक्रॅट्स, सर्व अधिकारी, सर्व नोकरशहा हे कागदाला घाबरतात, लेखी गोष्टीला घाबरतात. म्हणजे तुम्हाला एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेलात आणि तर तुम्हाला युजली आपला अनुभव असा असतो की खूप गोलमटोल उत्तरं आपल्याला मिळतात, गोल उत्तरं मिळतात, इकडचं तिकडचं मिळतं, ठोस काही उत्तर मिळेलच असं नाही होत. पण तुम्ही जर लेखी द्यायला सांगितलं तर लोक बॅकफुटवरती जातात. कोणताही अधिकारी, कोणीच तुम्हाला लेखी काही देणं नाही, कारण कागदाला कोणताही ब्युरोक्रॅट घाबरतो. त्यामुळे जर नगरसेवक मताला घाबरत असेल तर नगरसेवकच महापालिकेच्या मुख्य सभेत लेखी प्रश्न देऊन ज्याचं उत्तर लेखी देणं अधिकाऱ्यांना कंपल्सरी असतं, की ज्याच्यामुळे मग तो जेव्हा लेखी कारभार होतो तेव्हा अधिकाऱ्यांना ऑप्शन उरत नाही उत्तर देण्याशिवाय. आणि एक प्रकारे तो एकमेकांवरती दबाव त्या दोघांचाही असतो. त्यामुळे माझा तर असा दावाच आहे की वचक नसल्यामुळे अधिकारी काम करतात, नाही असं नाही, त्यांचा दैनंदिन कारभार करत असतील, पण एखादा प्रश्न घेऊन गेल्यानंतर तो सॉल्व्ह होण्याची शक्यता ही नक्की कमी झाली आहे. तो ऐकण्याची शक्यता कमी झाली. त्याच्याकडे काय म्हणतात त्याला, नागरिकांचा प्रॉब्लेम आहे तर आपण हा सॉल्व्ह करायला पाहिजे, नाही केला तर उद्या आपल्याला ओरडा बसेल, ही जी भीती असते, ओरडा आपल्याला नगरसेवकांचा बसेल, प्रभाग समितीचा बसेल किंवा त्याच्या सिनियरला बसल्यानंतर मग आपल्याला उलटा बसेल, ही भीतीच आत्ता ॲब्सेंट आहे. ती भीती आत्ता आपल्या या सगळ्या पिक्चरमधनं गेलेली आहे आणि ही काही फार चांगली गोष्ट नाही. तर आपला दबाव नगरसेवकावर असणं की माझं मत पुढच्या वेळी मिळणार नाही काम नाही केलंच तर, नगरसेवकाचा अधिकाऱ्यांवरती दबाव असणं, ही जी पूर्ण हे काय म्हणतात त्याला, ही सिरीज आहे, एक साखळी आहे, ती ब्रेक झाली आहे नगरसेवक ॲब्सेंट असल्यामुळे. तर ती ब्रेक होणं आणि त्यामुळे कारभार हॅम्पर होणं ही गोष्ट घडलेली आहे असं मला वाटतं. धोरणात्मक निर्णय खूप मोठे होत नाहीयेत आणि जे होत आहेत ते तर अधिकच प्रॉब्लेमॅटिक आहेत, कारण ते नोकरशहा घेत आहेत. तुम्ही आम्ही निवडलेला प्रतिनिधी धोरणात्मक निर्णय घेत नसेल तर तो प्रॉब्लेमचाच मुद्दा आहे. तर तो कोणीतरी अधिकारी आला म्हणजे हा एक खूप मोठा गैरसमज असतो की तो शिकून आलेला आहे ना मग त्याला कळत असेल, तर असं ते शिकणं आणि निर्णय घेणं याचा थेट संबंध असतो अशातला भाग नाही. आणि माझा प्रतिनिधी माझ्यासाठी निर्णय घेणं हा जो लोकशाहीतला खूप महत्वाचा गाभा आहे तोच मिसिंग आहे. मग आपण ब्रिटिशांनाच बोलवू, परत घ्या आमच्यासाठी निर्णय. तुम्ही चांगले 100-100 वर्षाचं प्लॅनिंग करून रस्ते बांधत होतात, पूल बांधत होतात,
पण आपण ते नाही ना करत. आपण म्हणतो की आम्ही निर्णय घेऊ, कदाचित चुकू पडू, पण आम्ही निर्णय घेऊ, आमची माणसं निर्णय घेतील. तर तोच पार्ट मिसिंग आहे. आपल्याकडे खूप या सगळ्या व्यवस्थेला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघितलं जातं का, की म्हणजे नगरसेवक म्हणजे वाईट, तो काय दादाच, तो काय असाच, किंवा अधिकारी म्हणजे चांगला, किंवा व्हायसे वर्सा. काही अधिकाऱ्यांबद्दल खूप चांगली इमेज आहे, काहींबद्दल खूप वाईट इमेज आहे. हा जो परसेप्शनचा खेळ आहे त्याच्यात आपण या सगळ्या प्रोसेसला फार सोपं करून टाकलंय का मतदार म्हणून, आणि म्हणून हे घडतंय का? 100%. म्हणजे राजकीय यंत्रणा खूप जास्त काय म्हणतात काळ्या रंगातच बघण्याकडे सामान्य माणसांचा कल असतो. अर्थात तसे अनुभवही असतात, पण म्हणजे ब्युरोक्रेसी धुतल्या तांदूळाची अशातला भाग नाही. मी मगाशी म्हटलं तसं एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी ही सगळी अधिकाऱ्यांकडे आणि कर्मचाऱ्यांकडे असल्यामुळे महापालिकेमध्ये सगळ्यावरती सही त्यांची असते. त्यामुळे बऱ्याच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तेच आत गेलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे असं नाही की बाबा सगळे राजकारणी फक्त काळ्या रंगात रंगवावेत आणि हे सगळे अगदी शुद्ध आहेत. सगळीकडे सगळ्या गोष्टी आहेतच. करप्ट असतील तर ते पॉलिटिशियन्स पण आहेत आणि अधिकारी पण आहेत 100%, यात काही शंकाच नाही. ते आपल्याला दिसतंही. त्यामुळे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट बघणं बरोबर नाही. आपल्याला हे बघायलाच पाहिजे. मला तर वाटतं की नगरसेवकांच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांना बदलता येतं. 5 वर्षांनी आपल्याला आवडली नसलेली व्यक्ती तर आपण जाऊन तिथे मत देऊ शकतो आणि म्हणू शकतो की नाही आवडलं. आणि मला हे तर खूप जास्त कायमच सांगायला आवडतं. मी सगळीकडे हे बोलतो पण की आपल्याला असं वाटतं आपल्या मतामुळे काय फरक पडतो. मग एका मताने खरं तर त्या या आकड्याशी आपण खूप असोसिएट करतो स्वतःला की एकच आहे तर काय फरक पडतो. पण तुलाही माहिती आहे आणि हे खूप नोन आहे, तरी परत परत सांगायला लागतं की सगळे पॉलिटिशियन्स, बहुतांश पॉलिटिकल पार्टीज अक्षरशः एकेका मतदाराचा विचार करतात की गेल्या वेळी या मतदान केंद्रावरनं आपल्याला 300 मतं पडली होती तर यावेळी 200च कशी झाली. हे जे मायक्रो प्लॅनिंग असतं, मायक्रो लेवलवरचं मायक्रो मॅनेजमेंट आहे, तर ही सगळेजण करतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या इलेक्शनमध्ये वेगळं मत देता तेव्हा ते पॉलिटिकल पार्टीजना, उमेदवारांना, राजकीय पूर्ण पॉलिटिकल क्लासला विचारात पाडतं, विचार करायला लावतं. आणि अर्थातच ते काय पिहळद होगोरी सारखं नाहीये, ते टप्प्याटप्प्याने होणारी गोष्ट आहे. पण होतं जे ब्युरोक्रेसीच्या बाबतीत ॲब्सेंट आहे, जे घडतच नाही ब्युरोक्रेसीच्या बाबतीत, जे पॉलिटिकल क्लासच्या बाबतीत शक्यता तरी आहे. मग आपण कसबा निवडणूक पाहिली की मतदारांना गृहीत नाही धरतायत आणि आय एम शुअर की सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी आत्तापर्यंत त्यांचा लिस्ट काढलेल्या असणार आहेत की कुठनं मतदान झालं, कुठे झालं, कुठे नाही झालं, मग गेल्या वेळी काय झालं होतं, गेल्या लोकसभेच्या वेळी काय झालं होतं, सगळा त्यांचा ॲनालिसिस झालेला असणार आहे. हे होतच असतं आणि ही शक्यता, ही ताकद आहे मतदार म्हणून. त्यामुळे पूर्ण ते काळ्या पांढऱ्यात बघणं बरोबर नाही. ती ताकद ओळखून आपला माणूस आत असणं, आपण निवडलेला माणूस निर्णय प्रक्रियेत असणं हे महत्वाचं आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. पण असं होत नाही का की नगरसेवकांना दर 5 वर्षांना परीक्षा असते म्हणून ते 5 वर्षात होऊ शकतील असे निर्णय घेतात, किंवा जे टच अँड फील म्हणतो आपण की अरे हा इथं फुटपाथ झाला, हा इथं काय बोर्ड झाला, हे काय सुशोभीकरण झालं, अशा गोष्टीत अडकतात, अशा गोष्टींवरती पैसे खर्च करतात. याच्या उलट जर का अधिकारी वर्ग असेल तर त्यांना ही भीती नसल्यामुळं ते अधिक धोरणात्मक, की ज्यांची फळं यायला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लागणार आहेत असे निर्णय घेऊ शकतात. असं होत नाही का? मला नाही असं वाटत, कारण अधिकाऱ्यांनाही 3 वर्षाचा कालावधी असतो, बदली होते. कमिशनर आज आहे, उद्या त्याला पीएमओत जायचं आहे, जे काय असेल ते. तर उलट त्यासाठी माझ्या करिअरला उपयोगी पडणारं काय बरं निर्णय घेतला तर बरं पडेल, हे सुद्धा IAS ऑफिसर विचार करूच शकतो. की माझ्यावरचा जो आत्ताचा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहे किंवा चीफ मिनिस्टर आहे, तर त्यांना पसंतीला काय पडणारी गोष्ट आहे ती आपण आत्ता जास्त रेटू. किंवा आत्ता जर मला PMO हे माझं टार्गेट असेल की उद्या जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंटमधली एखादं मला पोस्टिंग घ्यायचं आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला खुश करणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मी अप्रतिम राबवतो, पण बाकी सगळ्याकडे दुर्लक्ष करतो, हे करणारा अधिकारी असू शकतो. मी शक्यता सांगतोय. तर ही शक्यता अधिकाऱ्यांच्या बाबतीतही असणारच आहे की माझी इथे थोडेच दिवस बदली, मी कशाला लांबचा विचार करू. त्यामुळे अधिकारी फार लांबचा विचार करतील आणि ते लॉंग टर्म प्लॅनिंग करतील अशी काही मला शक्यता वेगळी वाटत नाही. ते त्या व्यक्तीवरतीच अवलंबून आहे. आणि शिवाय आपल्या कायद्यांमध्ये तरतूद आहे. म्हणजे टाउन प्लॅनिंग असेल तर ते 20 वर्षासाठीचा डेव्हलपमेंट प्लॅन आपण तयार करतो. म्हणजे असं नाही होत की तो 5 वर्षासाठीचा आहे. तर आता तो इम्प्लिमेंट कसा करायचा वगैरे हे वेगळे मुद्दे आहेत, पण निदान कायद्यामध्ये तरतूद आहे की 20 वर्षाचा डेव्हलपमेंट प्लॅन असला पाहिजे. आणि तो तसाच बनतो, 20 वर्षासाठीचाच बनतो. 2007 ते 27 बनला किंवा या ज्या गोष्टी असतील त्या. तर
त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. मला नाही वाटत की फक्त 5 वर्षाचा विचार करून पुढे जातो. आणि मी मगाशी म्हणलं तसं की नगरसेवकाला परत पण निवडून यायचं असतं ना. मग 5 वर्षात काहीतरी तात्पुरतं केलं आणि पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर नेमकं ते फारसं काही फायद्याचं नाहीये असं इथपर्यंत जर पोचलं असेल तर तो पडेल नगरसेवक पुढच्या निवडणुकीला, किंवा त्याच्या निवडणुकीवरती परिणाम होईल. त्याला आमदार व्हायचं असेल तर त्याला खूप भरीव काम करून दाखवायचं 5-10 वर्ष नगरसेवक राहून त्याला किंवा तिला. तर असं नाहीये की मी 5 वर्षासाठी तर 5 वर्षाचा विचार करतो आणि मग अच्छा टाटा बाय बाय मी माझ्या व्यवसायात परत गेलो, असा कुठला नगरसेवक सापडेल. पण तुम्ही आता इतके वर्ष नगरसेवकांच्या परफॉर्मन्सचाही अभ्यास करताय, तर खरंच नगरसेवक अशा पद्धतीचं भरीव काम करतात का? त्यांचा परफॉर्मन्स कसा असतो? तुमचा जो मेथोडॉलॉजिकल अभ्यास आहे तो नक्की काय सांगतो? परिवर्तन करण्याचे नगरसेवक रिपोर्ट कार्ड करतो. त्याच्यामध्ये नगरसेवकांचं काय जे काम आहे त्याच्यावरती फोकस केला जातो. मग त्यांची सभागृहातली उपस्थिती असते, सभागृहात विचारलेले प्रश्न असतात. मी मगाशी म्हणले लेखी प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. त्यांनी वापरलेला निधी असतो, जो नगरसेवक निधी म्हणून असतो, जो त्याचा खर्च कसा केलेला आहे, कुठल्या गोष्टींवरती खर्च केलेला आहे ते महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा काय, या थोड्याशा परफॉर्मन्सच्या पलीकडे जाऊन असणाऱ्या गोष्टी. तर आम्हाला हे दिसतं की नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड जेव्हा आम्ही पब्लिश करायला लागलो, पहिले 2012 मध्ये पब्लिश केलं होतं आणि नंतर सातत्याने आम्ही करत आलो. जेव्हा आम्हाला दिसलं की बाकड्यांवरती अवास्तव खर्च होतो आहे, जेव्हा याच्याबद्दल आम्ही बोललो, जेव्हा मीडियामध्ये पण हे छापून आलं, अनेक लोकांनी प्रश्न विचारले, तेव्हा नगरसेवकांचे माहिती आहे गटनेते जे असतात राजकीय पक्षांचे, ते एकत्र आले आणि म्हणले की अरे हे जरा डोळ्यावरती येत आहे, तर आपण ह्याच्यावरचा खर्च कमी करू. आणि आपल्याला दिसलं ते, तो त्यांनी निर्णय घेतला की खर्च कमी करू. एका बाकड्याची जी किंमत एक्झॉर्बिटंट होती, कायदेशीरच होती, पण जी एक्झॉर्बिटंट होती ती पण कमी झाली एस्टिमेट कमिटीनंतर, आणि मग एकेका बाकड्यावरती होणारा खर्च पण कमी झाला. तर हा परिणाम थेट होऊ शकतो, कारण नगरसेवकांना भीती वाटली का अरे हे डोळ्यावर येतंय. या आपल्या परफॉर्मन्स बद्दलची माहिती जेव्हा पब्लिश होते, जेव्हा लोकांसमोर येते, माझा अटेंडन्स कमी असं दिसतं, तेव्हा माझा जर मतदार असं मला विचारायला लागला की कशाला निवडून दिला, तू जात पण नाहीस महापालिकेत, तर प्रॉब्लेम होईल, तर मला उद्या तिथे जाऊन बसलं तरी पाहिजे. तर हे मी मगाशी म्हटलं तसं की ही सुधारण्याची संधी आपल्याला नगरसेवकांमुळे मिळते. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तसा परफॉर्मन्स नगरसेवकांचा सुधारला दिसतो का, तर 100% दिसतो असं मी सांगेन. म्हणजे 2012 मध्ये 60% कमी अटेंडन्स असणारे एकूण नगरसेवक, आणि 2017-18 मधले आमच्या रिपोर्ट कार्ड मधलं बघितलं तर खूप तफावत आहे. खूपच कमी आकडा झालेला आहे. अटेंडन्स वाढलेला दिसतो आपल्याला, महापालिकेत येणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय, प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलंय, प्रश्नांची संख्याही वाढली आहे. खूप सारे प्रश्न विचारले जातात आता नगरसेवकांकडनं. अर्थातच असं काय प्रचंड होत नाही की 150 पैकी 100 लोक अगदी भरपूर प्रश्न विचारतात, असं होतच नाही. पण आपल्याला त्याच्यात कुठे कुठे छोटा छोटा बदल झालेला दिसतो, कारण ज्या गोष्टीवर आपली नजर आहे त्याच्यात आता बदल केला पाहिजे, त्याच्यात त्या गोष्टी दिसतील तरी चांगल्या असं केलं पाहिजे, हे नगरसेवकांना जाणवतं. कारण परत त्याचा गणित मतांशी आहे. आम्हाला आठवतं की 2017चीच निवडणूक असेल, आम्ही रिपोर्ट कार्ड पब्लिश केलेलं होतं निवडणुकीच्या आधी, आणि ते सगळं छापून आलं होतं. तर एका कोथरूडमधल्याच एका जागेसाठीची निवडणूक, जागेसाठीचा उमेदवार होता. तर विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी बघा आम्ही नाही म्हणत होत की तुमचा उमेदवार वाईट आहे, हे रिपोर्ट कार्डमध्ये दिसतं की यांनी 5 वर्षात काही काम केलं नाही. तर हा वापर झाला ना, त्याचा कुठेतरी चर्चा झाली, त्याचा कुठेतरी दबाव तयार झाला. तर ते महत्वाचं आहे. ती संधी मिळणं गरजेचं आहे. सुधारण्याची संधी असणं हे लोकशाहीचं मला असं वाटतं की क्रुशल पार्ट आहे, आणि त्याच्यासाठी नगरसेवक आवश्यक आहे. या सगळ्यातला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सिव्हिक सोसायटीचा. जसं तुम्ही भाग आहात किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये सिव्हिक सोसायटी बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे, जी बाकीच्या इतर शहरांमध्ये तितकी ॲक्टिव्ह दिसत नाही, किंवा असेल तर कदाचित समजून येत नाही. की मुंबईसारख्या महानगरात एवढा मोठा तो पसारा आहे की किती सिव्हिक सोसायटी एखाद्या नेत्यावरती, एखाद्या नगरसेवकावरती इन्फ्लुएन्स करू शकेल याला मर्यादा. तर या सगळ्या रचनेमध्ये सिव्हिक सोसायटीचा रोल नक्की किती महत्त्वाचा आहे, ते आग्रही राहण्यानं फरक पडतो का, किंवा नक्की सिव्हिक सोसायटी कशी वर्क होते? सिव्हिल सोसायटीचा रोल खूपच जास्त महत्त्वाचा असतो. किंबहुना असं मानलं जातं सोशॉलॉजीमध्ये सुद्धा की सिव्हिल सोसायटी जितकी ॲक्टिव्ह असेल तितकी डेमोक्रेसी हेल्दी असते. कसं आहे, एक सामान्य नागरिक म्हणून रोज उठून काहीतरी मी आता ॲक्टिव्हिझम करतो हे शक्य होत नाही. थोडासा अभ्यास लागतो, कधी कधी प्रश्नाची माहिती करून घ्यायला लागते, विषयाची माहिती करून घ्यायला लागते, डीलही करायला लागतं. तेही ऑफिस टायमिंगमध्ये जाऊन तुम्हाला महापालिकेतल्या अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे, नगरसेवकांशी बोलायचं आहे, एखादी गोष्ट समजून घ्यायची, एखादा प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी तो बफर सिव्हिल सोसायटी क्रिएट करतं की सामान्य नागरिक की जे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात जगत आहेत पण त्यांना काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न
नगरसेवकांपर्यंत किंवा डिसिजन मेकर्सपर्यंत, निर्णय केंद्रापर्यंत नेणं, याच्यासाठी ती सिव्हिल सोसायटी लागते. आणि ती थोडीशी काय म्हणतात त्याला, यंत्रणेचा भाग नसलेली पण लागते. म्हणूनच ती नगरसेवक असू शकत नाही, कारण जे निर्णय घेतात तेच तिथे बफर म्हणून नाही राहू शकत. आणि त्यामुळे ती सिव्हिल सोसायटी महत्त्वाची असते. पुण्यात आपल्याला ते दिसतं की ती खूप ॲक्टिव्ह आहे. आणि त्यामुळे आता आम्ही सिव्हिल सोसायटीचं पाठवतो परिवर्तन म्हणून. आणि जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतो, नगरसेवकांशी बोलतो, तेव्हा त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. कारण लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की काहीच ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे, म्हणजे कुठेच ब्लॅक अँड व्हाईट काही असतं असं नाही. पण लोकशाहीमध्ये ते ब्लॅक अँड व्हाईट नसलेल्या गोष्टी आणि ग्रे काय आहे आणि कोणत्या गोष्टी किती ग्रे आहेत हे फाइंड आउट करणं, काही सुवर्ण मध्य काढणं प्रश्नांमध्ये सुद्धा. म्हणजे एखादा काहीतरी प्रश्न असेल, दोन बाजू आहेत ज्या भांडतात, तर तो सुवर्ण मध्य काढणं सुद्धा गरजेचं असतं. तिथेही सिव्हिल सोसायटी खूप महत्त्वाचा रोल प्ले करते की नुकसान होत असेल तर ते कमी कसं होईल, जास्तीत जास्त फायदा कसा होईल समाजाचा किंवा नागरिकांचा, हे डील करण्यासाठी सुद्धा सिव्हिल सोसायटीचा उपयोग होतो. त्यामुळे दबावगट म्हणून काही गोष्टी पुश करण्यासाठी एक प्रकारचा लॉबिंग एफर्ट आहे. लॉबीला परत आपल्याकडे एक वाईट कनोटेशन आहे, निगेटिव्ह अर्थाने बघितलं जातं, पण तो लॉबिंग एफर्टच आहे. आणि बिल्डर लॉबी म्हणलं जातं, तशी ही नागरिकांची लॉबी असं आपण म्हणू की नागरिकांसाठी, नागरिकांच्या बाजूने भांडणारं कोणीतरी तिथे लॉबी करणारं पाहिजे. ते सिव्हिल सोसायटीचं काम आहे ॲक्च्युली. आणि या पर्टिक्युलर गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये नगरसेवक नसतानाच्या वर्षभराच्या 14 मार्चला कारण वर्ष संपलं, तर या काळामध्ये सिव्हिल सोसायटी पण हँडिकॅप झाल्यासारखं झालंय. कारण सिव्हिल सोसायटी दबाव कोणावर टाकणार ना, नगरसेवकांवरतीच टाकणार. नगरसेवक नाहीच आहेत. माझा असा किती वेळा अनुभव आहे की एखाद्या ठिकाणी काहीतरी चुकीचं मला दिसलं तर मी त्याचा फोटो काढला आणि नगरसेवकांना व्हॉट्सअपवर पाठवला, माझ्या लोकल नगरसेवकांना, किंवा तिथल्या लोकल ग्रुपवरती एखाद्या पाठवला, आणि त्यांचा मला लगेच फोन आला की नेमकं कुठे सांगतात, मग मला आपण दुरुस्त करू, काही प्रॉब्लेम नाही. हा जो गिव्ह अँड टेक आहे हा आत्ता ॲब्सेंट आहे. मी अधिकाऱ्यांना फोन करणार, ते म्हणणार मी मीटिंगमध्ये आहे, नंतर या, तुम्ही ऑफिसमध्ये या, व्हॉट्सअप मी बघत नाही, मला ईमेल करू नका. ईमेल आहेत बरं का, सगळ्यांचे ईमेल आय डीज आहेत, वेबसाईटवर टाकलेले आहेत महापालिकेच्या, त्यांनी त्याला रिस्पॉन्ड करावं असं अपेक्षित तरी आहे, पण तुम्हाला येत नाही रिस्पॉन्स अधिकाऱ्यांकडनं. तर अधिकाऱ्यांना भेटायला गेलं तर ऑफिसमध्ये ते असतील असं नाही, मीटिंगमध्ये आहेत, काय आहे माहीत नाही, संवादच नाही आहे. प्रशासनाशी संवाद असणं गरजेचं आहे. मला माझी तक्रार द्यायची असेल तर कुठे द्यायची, मला काही काम करून घ्यायचं असेल तर कुठे करायचं, याच्यासाठीचा जो एक रिस्पॉन्सिव्हनेस पाहिजे यंत्रणेकडनं, तो मिसिंग आहे. टेक्नॉलॉजीचा वापर करत व्हॉट्सॲपवरती तुम्हाला तक्रारी करता येतात असं महापालिकेने चालू केलंय, पण माझा अनुभव असा आहे की अनेकदा तक्रार सॉल्व्ह न करताच ती क्लोज केली जाते. तर आता या बाबतीत तक्रार कोणाकडे करायची, कोणाला सांगायचं? तर ही मिसिंग लिंक आहे आणि ही सिव्हिल सोसायटीलाही जाणवते. नगरसेवक नसण्याचा प्रॉब्लेम जाणवतो, हा नागरिकांना जाणवत असणारच आहे. पण या सगळ्यात प्रशासन या सगळ्यासाठी ट्रेनच नाही किंवा या सगळ्यासाठी डिझाईनच नाही, असं त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देता येत नाही का? मला नाही वाटत की ते ट्रेंड नाही आहेत. मला नाही वाटत की ते यंत्रणा म्हणून डिझाईन्ड नाही आहे ब्युरोक्रेसी. म्हणजे प्रशासन म्हणून आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी ते टाळत आले की आमच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे आम्ही गोष्टी करू शकत नाही, त्यातली एकही गोष्ट गेल्या वर्षभरात केल्याचं आपल्याला दिसलेलं नाही. म्हणजे मला एक एरिया सांगा की जिकडचे सर्व अतिक्रमणं उठलेली आहेत, जे राजकीय पक्षांच्या किंवा नगरसेवकांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने चालू असतात. ती अतिक्रमणं पूर्ण गायब झालेली आहेत आणि वर्षभर तिथे एकही परत अतिक्रमण झाले नाही. असं एक उदाहरण सांगा. शहरभरातलं की एकही राजकीय फ्लेक्स लागले नाही आणि सगळ्यांवर गुन्हे दाखल झालेत, एकही नाहीये. त्यामुळे प्रशासन आजपर्यंत आपल्याला नेहमी सांगत आलं की काय करणार हो, आमच्यावर दबाव आहे ना नगरसेवकांचा, आम्हाला करावं लागतं. हे थोतांड आहे, हे खोटं आहे. तुमच्या हातात ऑथॉरिटी असतानाही तुम्ही काहीही केलेलं नाहीये. तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुम्ही करू शकता, पण तुम्ही केलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही कामच करत नाही आहात आणि जे करताय ते फक्त वरनं आलेलं आहे. फोकसच बदलतो ना. मला नागरिकांना खुश करायचं आहे, मला लोकल नगरसेवकाला खुश करायचं आहे, इथपासून फोकस जाऊन तो मला अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीतल्या सेक्रेटरीजना खुश करायचं आहे, मला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्मार्ट सिटी ह्या प्रोजेक्टच्या IAS ऑफिसरला खुश करायचं आहे. इकडे फोकस जातो. तुमचा उत्तरदायित्व कुठे आहे हे जेव्हा बदलतं तेव्हा तुमच्या कामाचे पॅटर्नच बदलतो. आणि त्यामुळे मला नाही वाटत की ते ट्रेंड नाही आहेत. IAS ऑफिसर ट्रेंड नाही असं कोणीच म्हणणार नाही, त्यांच्या हाताखाली तर ब्युरोक्रेसी आहे.
आपल्याकडे ॲडिशनल कमिशनर्स पण IAS ऑफिसर्स असतात. त्यामुळे असं नाही की एकच IAS ऑफिसर आहे, बाकी कोणी ट्रेंडच नाही आहेत. हे करता येऊ शकतं. कपॅसिटी बिल्डिंग पुण्यात तर हे नाही असं म्हणूच शकत नाही. यशदा पुण्यात आहे की जे अधिकाऱ्यांच्या कपॅसिटी बिल्डिंगसाठी आहे. त्यामुळे अधिकारी ट्रेंड नाहीत और इक्विप्ड नाहीत असं मला बिलकुल वाटत नाही. किंबहुना ते सगळ्यात जास्त इक्विप्ड आहेत म्हणूनच ते डे टू डे कारभार करतात ना, नाहीतर मग आपण वेगळी व्यवस्था ऍक्सेप्ट केली असते. याच्या एक उलट पण व्यत्यास असा मानला जातो किंवा असं चर्चेत येत आहे की आपल्याला नागरिक म्हणून या सगळ्या संस्था आणि त्यांची कामं माहीत नाहीत आणि त्याच्यात भर म्हणून गेले 2 वर्ष, काही ठिकाणी 2 वर्ष, काही ठिकाणी 1 वर्ष नगरसेवकच नाही. त्यामुळे आपण नगरसेवकांपासून, आमदारांपासून, खासदारांपर्यंत सगळ्यांकडून एकाच कामाची अपेक्षा करतोय का? म्हणजे सगळ्यांनीच, आमदारांनी पण माझ्या इथली स्वच्छता बघावी, खासदारांनी पण कशावर मत द्यायचं तर माझ्या इथं पाणी येतं का नाही, नगरसेवक पण त्याच्यावरतीच बघावं. तर एका बाजूला ही जी कामं आहेत यातला भेद कमी होत जाणं लोकांच्या अपेक्षेमध्ये, आणि पुन्हा लोकांच्या अपेक्षेमध्येच याच्या डिफरन्सेसची जाणीव नसणं, या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? 100% म्हणजे तू म्हणलास तसं होतंच की नेमकं कोणाचं काम काय आहे याची पुरेशी कल्पना नसल्यामुळे सगळ्यासाठीच आमदाराला पण दोषी धरणं और खासदाराला पण दोषी धरणं या गोष्टी घडतात, नाही असं नाही. पण हे ट्रिगर झालंय ते प्रभाग पद्धतीमुळे झालेलं आहे. कारण प्रभाग इतका मोठा झाला की माझा नगरसेवक कोण आहे हेच मला माहिती नाही असं व्हायला लागलं. 4-4 नगरसेवक, काय माहिती कुठून आहे, तो पलीकडचा नगरसेवक कुठे राहतो हे पण मला माहित नाही. जे छोट्या वॉर्ड्समध्ये होत नाही, जे पूर्वी असायचं की एका वॉर्डला 1 नगरसेवक असायचा, त्यामुळे माहिती असायची. मग असं गेल्या निवडणुकीमध्ये नक्की घडलेलं आहे किंवा त्याच्या आधीच्याही निवडणुकीमध्ये की माझ्यापर्यंत एखाद्या उमेदवाराचं, 4 उमेदवार निवडून दिले मी, पण त्यातल्या 2 उमेदवारांचं पत्रक सुद्धा आलं नाही. कारण ते वाटून घेतात ना पक्षामध्ये सुद्धा, ते आपापल्या पद्धतीने टेरिटरी मार्क करून घेतल्यासारखे त्या प्रभागामध्ये सुद्धा वाटून घेतात आणि त्यानुसार प्रचार करतात. म्हणजे पत्रक येतं, त्याच्यावर सगळ्यांचे फोटो असतात, नाही असं नाही, पण एक फोटो एका उमेदवाराचा मोठा असतो आणि बाकीचे 3 सहकारी उमेदवार म्हणून असल्यासारखं असतं. अशी मी पत्रकं कितीतरी पाहिली निवडणुकीमध्ये. माझा नगरसेवक जर माझ्या जवळ नसेल तर माझा कनेक्ट तुटणारच आहे आणि मग मी खासदारालाच ब्लेम करणार आहे आणि मग मी मोदींनाही ब्लेम करणार आहे जर माझा रस्ता वाईट असेल तर. कारण मला ब्लेम करायचं ना, मला काम करून हवं आहे. नागरिक म्हणून मी नागरिकशास्त्राचा तह अभ्यास नाही करत बसणार आहे. पण यंत्रणा म्हणून माझ्यापर्यंत जर यंत्रणा पोचत नसेल तर मी ज्यांना निवडून देतो त्यांच्यापैकी कोणाला तरी मी बोलणार आहे. आत्ता गेली 1 वर्ष तर राज्य सरकारलाच जोडलं पाहिजे, यात काही शंकाच नाही. कारण राज्य सरकार चालवत आहे महापालिका. 1 वर्ष आपल्याकडे प्रशासक आहे, म्हणजे काय, प्रशासक शेवटी राज्य सरकारने नेमलेला आहे. त्याचा ऑथॉरिटी जे लेटर आहे, अपॉइंटमेंट लेटर आहे टेक्निकली, ते दिलंय राज्य सरकारने, तर राज्य सरकारच्या सहीने ते आलेलं आहे. मग त्याचं इव्हॅल्युएशन करताना राज्य सरकारचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे. त्यामुळे जर पुणे महापालिकेत आज जर तुम्हाला खड्डे दिसत असतील, आज जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर प्रशासक आणि त्या अर्थी राज्य सरकारच दोषी आहे आणि त्या अर्थी आजचे आमदारच दोषी आहेत असं मानायला हरकत नाही. कारण नगरसेवक नाहीच आहेत, तुम्ही कोणाला ब्लेम करणार? राज्य सरकारला जसं दोषी पकडायचं, गेल्या वर्षभरात सर्व पक्ष या राज्यात सत्तेवर होते. असा छोटे पक्ष वगळता कुठला पक्ष नाही की जो सत्तेत नव्हता. तर राज्य सरकारांच्या किंवा त्या काळच्या सत्ताधीशांना असं प्रशासक असणं सोयीचं असतं का की अरे तिथे लोकल काही नगरसेवक नाहीत, त्यामुळे लोकल मॅनेजमेंट, लोकल डिसेंट, लोकल मतं याची काही गरज नाही, जो राज्यातनं राबवायचं आहे ते राबवत राहायचं. तर अशा प्रकारच्या केंद्रीकृत व्यवस्था राज्य सरकारना आणि केंद्र सरकारना जास्त आवडते का? मला असं वाटतं की ते पक्षानुसार ते उत्तर बदलतं. म्हणजे कोणाला ते आवडतं आणि कोणाला नाही, ते त्या वेळेच्या पक्षाला आपल्याला मतं कशातनं मिळू शकतात याच्यावरती ते गणित अवलंबून आहे. ट्रॅडिशनली बघितलं तर नगरसेवक असणं फायद्याचं असतं. कारण नगरसेवकांकडे ऑथॉरिटी असते, त्याच्या थ्रू कामं होतात, त्याच्या थ्रू आपल्याला कामं करवून घेता येतात. आणि प्लस महापालिकेत सत्ता असेल तर जिथे आपल्याला आत्तापर्यंत फारसा पाठिंबा नाही तिथेही ॲडिशनल कामं करून आपल्याला काही करता येईल का याचाही विचार करता येतो. जर हवेवरतीच आपल्याला निवडणुका जिंकायच्या असतील तर नगरसेवक नसलेलाच बरा, कारण मग आपण पूर्ण सेंट्रलाइज प्लॅनिंग करूनच त्या पद्धतीने करू शकतो. सो त्याचा संबंध थोडासा जास्त निवडणुकांशी आहे. आपला पक्ष म्हणून किंवा आपल्याला आत्ता सोयीचं काय आहे मत मिळवण्याच्या गणितामध्ये, त्याच्याशी त्याचा संबंध आहे. ढोबळमानाने आत्ता तरी असं दिसतंय की कोणी राज्यात सत्तेत आलं तरी बरं आहे ना, कटकट नाही लोकल निवडणुकांची. आणि परत त्या निवडणुकांचा परिणाम इतर निवडणुकांवरती होणार की अरे तुमचा इथे उमेदवार पडला, तिकडे उमेदवार पडला, तर हे तरी कटकट नको. ही पण कटकट उरत नाही की कोणीतरी बंडखोरी करतंय, ओव्हरऑल ताकद कमी होतीये, कोणीतरी फुटून इकडे गेलं, हेही आत्ता महापालिकेच्या पातळीवर घडत नाहीये. तर ओव्हरऑल पीसफुल वाटतं, कारण लढाया कुठे चालू नसतात, तर ते स्टेट गव्हर्नमेंटला बरंच वाटतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग, कोणत्याच काय म्हणतात त्याला, सत्ताधाऱ्याला
ताकद सोडायला आवडत नाही, पॉवर ऑथॉरिटी सोडायला आवडत नाही. आणि हे आपल्याला दिसतंच. म्हणून तर महापालिकेला ऑथॉरिटी द्यायची म्हणल्यावरती इतकं झगडावं लागतं कुठल्याही सिव्हिल सोसायटीला सुद्धा. आणि स्टेट गव्हर्नमेंट सोडत नाही. स्टेट गव्हर्नमेंटला ऑथॉरिटी द्यायची झाली तर सेंट्रल गव्हर्नमेंट विचार करतं की अरे बापरे, स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात द्यायचं का नाही. सो सगळे सत्ताधारी कुठे ना कुठेतरी कोणत्याही पक्षाचे असो, आणि फार पूर्वापरच असलेली गोष्ट आहे की डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर हे जे बेसिक तत्व आहे, विकेंद्रीकरण, ते करवत नाही जे सत्तेत असतात. विरोधात असताना ते सगळे लोक विकेंद्रीकरणाबद्दल बोलतील, अगदी आवर्जून बोलतील, पण ते प्रत्यक्षात घडत नाही. आणि विकेंद्रीकरणासाठी खरं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, ज्याच्यामुळे महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत, पंचायत राज जे आलं ते 73व्या घटना दुरुस्तीनंतर आलं. अजून जिल्हा परिषदेच्याही निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे जशा 20-22 शहरांच्या झाल्या नाहीत तशा जिल्हा परिषदांच्याही रखडलेल्या आहेत. तर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली ती लोकल गव्हर्नन्ससाठी झाली की राज्य सरकारचे अधिकार काही काढून महापालिकेकडे द्यावेत, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे ते द्यावेत, त्यांनी करावं. तर ते द्यावे, ताकद, ऑथॉरिटी द्यायची म्हणली की फार पंचायत होते. त्यामुळे ते नाही देते, आपणच करतोय ते बरं आहे. आणि मग थोडंसं तुम्हाला मसिहा मेंटॅलिटी करता येते ना की काय प्रश्न आहे तुमच्या शहरात, मी येतो आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतो. तर हाही प्रॉब्लेमचा मुद्दा आहे. मला एक मुद्दा ह्याच्यात ॲड करायला आवडेल की मगाशी मी म्हटलं तसं की राज्य सरकारला दोषी आपण धरलं पाहिजे. जर आत्ता माझे 150-160 जे काही पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत ते आत्ता नाही आहेत, ते आत्ता अस्तित्वात नाही आहेत आणि राज्य सरकारमार्फत चालेल, तर शहराचे 8 आमदार आत्ता त्या 150चं त्यांनी काम करणं अपेक्षित आहे की जे काही आहे ते. आणि पर्टिक्युलरली हे का गरजेचं आहे की आपली आत्ता जी डेमोक्रेसी आहे ती प्रातिनिधिक लोकशाही आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो आणि ते आपल्यासाठी काम करतात. डायरेक्ट डेमोक्रेसीसाठीची जी काही मॉडेल्स आहेत ते अजूनही राज्य सरकारने केलेले नाही. 2009मध्ये खरं तर म्हणलं की क्षेत्रसभा ते घ्यायला लागतील आणि स्थानिक गोष्टी स्थानिक पातळीवरती नागरिकच ठरवतील. हे जसं ग्रामसभेमध्ये अपेक्षित आहे तसं क्षेत्रसभेमध्ये किंवा वॉर्ड सभेमध्ये होणं शहरात अपेक्षित आहे, पण ते 2009 पासून अजूनही रखडलेलंच आहे. हे अस्तित्वात नाही. हे अस्तित्वात असतं तर नगरसेवकांचं थोडंसं महत्त्व पण कमी झालं असतं, कारण निर्णय लोक डायरेक्ट घेत आहेत आणि अधिकाऱ्यांना डायरेक्ट सांगतात की आता हे करा. तर तेही ॲबसेंट, नगरसेवकही ॲबसेंट, आणि आत्ता ज्यांच्यात मार्फत कारभार चालला आहे तो प्रशासक जो राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे आणि जे राज्य सरकार आमदारांनी निवडलंय ते आमदारही ॲबसेंट. हे अनएक्सेप्टेबल आहे. त्यामुळे आमदारांची इन्व्हॉल्वमेंट दुप्पट काय चौपट असली पाहिजे नगरसेवकांना, त्यांना, कारण 8 आमदारांना 160 लोकांना मॅच करायचं आहे, त्यामुळे विस्पट त्यांची असली पाहिजे. तर ती आहे का हा प्रश्न विचारायला पाहिजे 8ही आमदारांना, आणि इतर विधान परिषदेचे आमदार आहेत. पण याला लॉंग टर्म सोल्युशन काय आहे? खूप लोक म्हणतात की एम्पॉवर्ड मेयर हवा आणि काय काय हवं. या सगळ्या गोष्टींसाठी लॉंग टर्म सोल्युशन काय? 100% एम्पॉवर्ड मेयर हे खूप महत्त्वाचं आणि लॉंग टर्म सोल्युशन आहे. एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी असणारी व्यक्ती तिथे असणं गरजेचं आहे की जी महापौरांना सांगितलं की अमुक गोष्ट करायची तर ते म्हणणं मी कमिशनरला सांगतो आणि मग त्यांच्याकडनं करून घेतो. हे काय बरोबर नाही. हा घास असा खाण्यासारखा आहे. जसं आपण मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरतो तसं शहराच्या डेव्हलपमेंटसाठी महापौरांना जबाबदार धरता आलं पाहिजे आणि थेट एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी असेल तरच ते जबाबदार धरता येईल. आत्ता काय होतं, आपल्या थोड्याशा गैरसमजुतीमुळे आपण जबाबदार धरतो, पण ऑथॉरिटीशिवाय जबाबदार धरता येत नाही. तसं करूही नये, तो त्यांच्यावरही अन्याय आहे. त्यामुळे ऑथॉरिटी दिली पाहिजे आणि जबाबदार धरलं पाहिजे. टिल देन मला असं वाटतं की महापालिकेची जी आत्ताची रचना आहे त्याच्यासाठी, म्हणजे आत्ताचा जो आजचा आपला विषय आहे निवडणुकांच्या बाबतीतला, त्याच्यावरचं उपाय खरं तर आहे की निवडणुकांचं शेड्यूल कायमस्वरूपी फिक्स केलं पाहिजे. की जसं US मध्ये असतं, अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाची निवडणुकीच्या तारखा ठरलेल्या असतात. मग आता तारीख लागेल, आता आचारसंहिता लागेल असला घोळ नसतो. तर महापालिका पातळीवर हे होऊ शकतं आत्ताच्या रचनेमध्ये, कारण महापालिका पडत नाही, म्हणजे सरकार पडत नाही महापालिकेचं. जे काही निवडून विधानसभेला ते का नाही होऊ शकत, कारण मध्येच सरकार पडलं तर मग तुमचं शेड्यूल हल्लं बदललं, हे सगळं पार्लमेंटरी सिस्टीमचं पार्ट आहे. पण महापालिकेच्या रचनेमध्ये महापालिका पडत नाही, ती कायमच असते. नगरसेवक एखादा जरी काय त्याने रिझाईन केलं, काही झालं तर दुसरा नगरसेवक पोटनिवडणूक येऊन देतो. पण महापालिका पडली असं घडत नाही, कारण ते रचनेमध्ये ते हेच नाही. तर त्यामुळे तुम्ही कायमस्वरूपी तारखा निश्चित करू शकता आणि काही झालं तरी त्या तारखा पाळणं हे करू शकता. हे करणं शक्य आहे, म्हणजे हे अशक्य अशाला भाग नाही.
जर सिव्हिल वॉर चालू असताना अब्राहम लिंकन निवडणूक होऊन जिंकून येऊ शकतो, वर्ल्ड वॉर चालू असताना रुझवेल्ट परत निवडून येऊ शकतो, तर मला वाटत नाही की एखादा कोर्टाचा निकाल थांबलाय म्हणून आपण निवडणुका थांबवून ठेवाव्यात. तो निकाल आल्यानंतर काही बदल झाला तर पुढच्या निवडणुकीत लागू होईल. हे काय आजपर्यंत घडलं नाही अशातला भाग नाही. पण निवडणुकांच्या दृष्टीने काहीतरी बदल होईल म्हणून निवडणुकाच न घेणं की निकाल लागेल, आणि कोर्टाचा निकाल म्हणजे ज्याच्याबद्दल सामान्य माणसाला कधीच खात्री नसते की कधी निकाल लागेल. आता रिसेंटली कुठल्या तरी 50 वर्ष जुन्या खटल्यात 1950च्या खटल्यातलं हे लागल्याचं निकाल लागल्याची बातमी होती की फायनली ओल्डेस्ट केस इन द कंट्री ज्याचा निकाल आत्ता लागला. तर शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं उगीच नाही म्हटलं. तर तुम्ही कोर्टाच्या निकालाची वाट बघत निवडणुका लांबणीवर टाकताय, हे अनएक्सेप्टेबल आहे. हे नाहीच चालू शकत. त्यामुळे फिक्स करा डेट्स. या तारखांना निवडणुका होणार आहेत, या तारखांना मतदान होईल, या तारखांना मतमोजणी होईल, या तारखांना नवीन महापालिकेची सभा बसेल. किती अवघड आहे. एक शेड्यूल करायचं तुम्हाला आणि दर 5 वर्षांनी फॉलो करायचं आहे. तन्मय, खूप खूप आभार. हा खूप इंटरेस्टिंग आणि वेगळा विषय होता, कदाचित नेहमीच्या राजकीय विषयांपेक्षा वेगळा होता. वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा झाल्या, खूप नव्या गोष्टी समजल्या, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.